दरम्यान शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी कोणकोणत्या पक्षप्रवेशावर नाराजी व्यक्त केली आहे ते आपण पाहूया। यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। या आधीच्या निवडणुकीत ते दादा भुसेंविरोधात लढले होते। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सत्यजित पाटणकर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। या आधीच्या निवडणुकीत ते शंभूराज देसाईंविरोधात लढले होते। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे वैभव पाटील यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। या आधीच्या निवडणुकीत सुहास बाबर यांच्या विरोधात लढले होते। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैशाली सूर्यवंशी यांचा भाजपमध्ये प्रवेश। या आधी निवडणुकीत किशोरप्पा पाटील यांच्या विरोधात त्या लढल्या होत्या। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश। या आधीच्या निवडणुकीत ते महेंद्र थोरवे यांच्या विरोधात लढले होते। ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्नेहल जगताप यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश। या आधीच्या निवडणुकीत त्या भरत गोगावलेंविरोधात लढल्या होत्या। ठाकरेंच्या शिवसेनेचे राजू शिंदे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। या आधी विधानसभा निवडणुकीत ते संजय शिरसाटांविरोधात लढले होते। तर ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपनं धक्का दिलाय। अद्वै हिरेंसह राजू शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। अद्वै हिरेंनी दादा भुसेंच्या विरोधात तर राजू शिंदेंनी शिरसाटांच्या विरोधामध्ये विधानसभा लढवली होती। अद्वै हिरेंसह राजू शिंदे यांनी आज भाजपमध्ये घर वापसी केली आहे। अद्वै हिरे यांनी काही वेळापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला, तर राजू शिंदे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं भारतीय जनता पक्षामध्ये मी प्रवेश करतो आहे। आदरणीय गिरीश मोदी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि मला पक्षात पुन्हा काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे। येणाऱ्या काळामध्ये मालेगाव तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये सगळीकडे भारतीय जनता पक्ष ताकदीनिशी निवडणूक लढेल। जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा महापौर आणि भारतीय जनता पक्षाचा जिल्हा अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष हा करण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत। 2011 ते 2016 मुश्रीफ साहेबांची आमची युती होतीच आणि तेव्हाही आपण जो कारभार केला तो लोकांसमोर आहेच आणि त्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टीकडे बघून आपण पुढे गेलं पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब की आमच्या दोघांमध्ये कोऑर्डिनेशन स्ट्रॉंग आहे। काही कार्यकर्त्यांचे बरेच मतभेद झाले, ते काळांतरामध्ये आम्ही सोडवू, पण कागलसाठी मला असं वाटतं की विकासाच्या मुद्द्यावर काम करण्यासाठी व्यासपीठावर आपण सगळे जे बघतो हे काय सत्तेसाठी युती नाही आहे, ही युती कागलसाठी आहे। आणि मला खात्री आहे की त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही दोघांनी जे पावलं घेतलेली आहेत त्याचं मला मत आहे की एक चांगलं एक उज्ज्वल भविष्य आपण कागलसाठी करू शकू। सत्तेमधला सगळा उपयोग आपण या मतदारसंघासाठी करू शकू आणि या निमित्ताने वरिष्ठ पातळीवर ठरलं की जो संघर्ष आहे तो आपण मिटवू शकू। त्याच्यामध्ये सगळ्यांची भूमिका महत्वाची आहे। साहेबांनी काही पावलं पुढे घेतली, मी काही पावलं पुढे घेतली आणि ती जी मीटिंग झाली फार म्हणजे प्रॉपर मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये हे निर्णय झाले आणि त्याच्यामुळं फार कोणाला ब्रीफ करायला संधी मिळाली नाही आणि त्यासाठी आपल्या समोर हे आम्ही आज बोलतोय आणि आपल्या या निमित्ताने सगळ्यांना म्हणतो की आता आपण कामाला लागू। आणि मला खात्री आहे की विकासाचं मॉडेल आपण घेऊन गेलो आणि त्या अदृश्य शक्तीचा आशीर्वाद राहिला तर युती बऱ्याच वेळ टिकेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करू। आणि आपण सगळे आलात त्यासाठी आपल्या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो। मी माननीय मुश्रीफ साहेबांना विनंती करतो की त्यांनी मीडियाला संबोधित करावं। कागल नगर परिषद आणि मुरगुड नगर परिषदच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि छत्रपती शाहू आघाडी यांची युतीची घोषणा काल झाली आणि आज आम्ही पत्रकार परिषद घ्यायचं ठरवलं। त्याप्रमाणे या दोन्ही पक्षाचे आणि आघाडीचे नेते आज तुमच्यासमोर आपली भूमिका मांडण्यासाठी उपस्थित आहेत। समरजित सिंह गाडगे यांनी जो आता आपली भूमिका मांडताना आपण कशासाठी एकत्र येतोय, आपला उद्देश काय याची माहिती दिली आहे।
आणि ती कोणत्या परिस्थितीमध्ये ही युती झाली याची त्यांनी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. का मी आणि त्यांनी सुद्धा काही प्रसार माध्यमामध्ये आम्ही काही भूमिका मांडली होती. त्यामध्ये अचानकपणे झालेली युती कदाचित कार्यकर्त्यांना न विचारता केल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये गैरसमज होऊ नयेत याबद्दलची दिलगिरी आम्ही दोघांनी व्यक्त केलेली होती. विशेषतः आमचे मित्र माजी आमदार संजयबा घाटगे जे आमच्या भारतीय जनता पक्षाचे घटक आहेत त्यांच्याही बाबत मी काल माझी भूमिका विशद केलेली आहे. आणि आज ज्याचा उल्लेख समरसिंह घाटगे यांनी केला की कागल आणि कागल तालुक्याच्या विकासासाठी आपण संघर्ष सोडून हातात हात घालून काम करायचं ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे. वरिष्ठ पातळीवर जी चर्चा झाली त्याचे आपल्या समोर त्यांनी निवेदन केलेलं आहे. आणि आता ही आघाडी झालेली आहे. आता आपली सर्वांची जबाबदारी आहे की या निवडणुकीमध्ये चांगलं आणि जास्तीत जास्त मतांनी कसं मिळेल. ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले होते त्यांना आम्ही कशा पद्धतीनं त्यांचं आम्ही समाधान करू. आणि आघाडी झाली की काही लोकांचे अन्याय होणार, ते अन्याय कसे दूर होतील. आणि आपण 4.5 वर्षामध्ये वास्तविक निवडणुकाच नव्हत्या, कोणीही नगरसेवक नव्हता, तरी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना जपण्याचं काम मी असेल किंवा समरसिंह घाटगे यांनी केलेलं आहे. या भविष्याच्या काळामध्ये सुद्धा ज्यांनी या आघाडी आणि पक्षासाठी पाठिंबा दिलेला आहे, उमेदवारी आपली परत घेतलेली आहे, त्यांचा योग्य तो सन्मान राखणं, त्यांचं जे योग्य. भाजपच्या निवडणूक संचालन समितीची बैठक सुरू आहे. भाजप प्रदेश कार्यालयात बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि स्थानिक पातळीवरील झालेल्या युतीबाबत या बैठकीत सखोल चर्चा होणार.